गडचिरोली जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो भामरागड तालुक्याला बसलाय। पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला। तालुक्यातील 100 गावं संपर्कहीन झालेली आहेत। पुराचं पाणी भामरागड गावात शिरलंय। दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। इंद्रावती नदीला पूर आला। भामरागड तालुक्याला पर्लकोटा नदीवरील पूल जो तो पाण्याखाली गेला आणि पुराचं पाणी गावात चौकाच्या पलीकडे गेले असून बाजारपेठही पाण्यात बुडाली आहे। प्रशासनाने या ठिकाणी बचाव कार्य सुरू केले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। महेश, काय तपशील? विशाल, गेल्या 2 दिवसापासून गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडत आहे। त्यासोबतच लगतच्या छत्तीसगडमध्ये पुराची परिस्थिती भयावह झालेली आहे। सुकमा, बिजापूर आणि तेथील सगळं पाणी या भागात येत आहे। इंद्रावती नदी जी छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरून वाहते त्याच्या दबावातून पर्लकोटा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। आज सकाळपासून पर्लकोटाचा नदीवरील मोठा पूल भामरागड ते हेमलकसा दरम्यानचा असलेला तो पाण्याखाली केला होता आणि पूर्ण तालुक्याचा संपर्क तुटला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वेगाने पर्लकोटा नदीचं पाणी भामरागड गावात शिरलेलं आहे। बाजारपेठ भामरागडची पूर्ण बाजारपेठ पाण्याखाली केलेली आहे। 100% जास्त घरांमध्ये पाणी आहे। म्हणजे पाण्याचा वेग इतका होता की अनेक नागरिकांना घराचं सामान काढायला सुद्धा सबळ वेळ मिळाला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली। मात्र तातडीनं त्या ठिकाणी सगळं सामान काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आता प्रशासनाने मदत कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातंय। काही ठिकाणी जर पाणी घरापर्यंत शिरलेलं तर त्या दृष्टीने देखील प्रशासन तयारी करताना दिसतंय। धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल। पण सध्या बिकट परिस्थिती असल्याच्या दृश्यांमधून आपण बघतोय। पुढे बघूयात, बीड जिल्ह्यातील 143 पैकी 80 प्रकल्प 100% भरलेत। हो, 80 प्रकल्प 100% भरलेत। 1 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती पूर्णतः बदलून गेली आहे। जिल्ह्यातील 143 लहान मोठ्या धरणांमध्ये एकूण 58% जिवंत पाणीसाठा झाला आहे। अद्यापही अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असून सर्व प्रकल्प भरतील अशी शक्यता आहे। जायकवाडी धरणात आता 97% पाणीसाठा जमा झाला आणि त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे। प्रशासनानं गोदाकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात। जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। मराठवाड्यासाठी आज खुशखबर आहे। खुशखबर यासाठी आहे की मराठवाड्याची जीवनदायी म्हणून ओळखलं जाणारे जायकवाडी धरण जवळपास 97% भरलेलं आहे आणि त्यातून पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आलेला आहे। माझ्या पाठीमागं बघू शकतो, हे दुर्मिळ दृश्य आहे। कारण मराठवाड्यातलं जायकवाडी धरण फार कमी वेळेस भरतं आणि भरल्यानंतर असं पाणी सोडायची जेव्हा वेळ येते तेव्हा मोराठवाड्यामध्ये आनंदाची गोष्ट असते। कारण हे सोडलेलं पाणीसुद्धा मराठवाड्यातच राहणार आहे। कारण हे गोदापात्रात पाणी सोडलेलं आहे आणि मराठवाड्यातील जे काही छोटे मोठे प्रकल्प आहेत, बंधारे आहेत, धरणं आहेत, त्या या पाण्यामुळे भरून जातील। आता 97% धरण भरलेलं आहे। मागच्या महिन्यामध्ये केवळ 5% पाणीसाठा या धरणामध्ये होता। मात्र मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये किंवा महिनाभरामध्ये जो काही पाऊस झाला त्यामुळे नाशिक नगरवरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा आवक या धरणामध्ये झाली आणि धरण क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे धरण 5%वरून जवळपास 97% पर्यंत आलेलं आहे। आता 6 दरवाजे उघडलेले, 5.5 फुटांनी ही दरवाजे उघडलेले आहेत आणि जवळपास 3,2500 क्युसेकनी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। शेतीला आवर्तन देण्याचा विषय असेल त्याबद्दल आता 2 वर्ष ना शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज आहे ना मराठवाड्यातील काही भागांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा यामुळे सोय झालेली आहे। आता पाण्याचा विसर्ग जर कधीही वाढला या ठिकाणी तर पाण्याची आवक जर वाढली तर कधीही विसर्ग वाढू शकतो, अजून दारं उघडली जाऊ शकतात। त्यामुळे जे गोदाकाठच्या सर्व गावांनी आता सतर्क राहायला पाहिजे। कारण धरणामध्ये अचानक जर पाण्याची आवक सुरू झाली तर पाणी अचानकपणे सुद्धा सोडले जातं। त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, पैठण। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। मोहोळ तालुक्यातील कामठी इथल्या शेतकऱ्यांच्या उडीद पिकाचं मोठं नुकसान झालंय। अशात सरकारनं जाहीर केलेल्या मदतीच्या 26 जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा समावेश नसल्यानं शेतकरी नाराज झालेत। वाशिम जिल्ह्यात फक्त 138 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आणि त्याशिवाय मका आणि बाजरीचं क्षेत्रही नगण्य आहे। त्यामुळे जिल्ह्यातून भरड धान्य हद्दपार होत असल्याचं दिसून येत आहे।